आपल्या राज्यातली. आज मला बातमी आली की काल प्रचार करत असताना एक मुंबईमधल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये आपल्या मराठी लोकांना अडवलं, कारण तुम्ही मराठी आहात, मराठी बोलता म्हणून गुजराती हाऊसिंग सोसायटीमध्ये अडवलं. माझी भीती हीच आहे, भाजपवाले पुन्हा एकदा आपल्या डोक्यावर बसले तर आपले सगळे जे उद्योग आता आपल्या राज्यात आहेत ते गुजरातला पाठवतील. हेच काय आपलं मंत्रालय देखील उचलून गुजरातला नेतील, कारण ह्या मिंदे सरकारमध्ये आदेश येतात तिथूनच. बघा, गुजरातची माझं भांडण नाही, काही वैर नाही, वैयक्तिक भांडण काहीच नाही. गुजरातला जे मिळालं पाहिजे ते मिळालंच पाहिजे, तामिळनाडूला जे मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे, आसाममध्ये मिळत असेल ते मिळालं पाहिजे, मणिपूरचे जे हक्काचं आहे ते त्यांना मिळालंच पाहिजे. पण माझा राग एवढाच आहे की तुम्ही आमच्या इकडच्या तरुण तरुणीच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या घेता इथून आणि उचलून घालताय गुजरातमध्ये. तिथे मला राग येतो आणि तिथे मी तुम्हाला सांगतो, तुमच्या वतीने मी लढणार आणि लढणार म्हणजे लढणारच. मी आज तरुणांना विचारत आहे, मी लढत आहे भाजपला, मी लढत आहे भाजपच्या या धोरणाविरुद्ध. महाराष्ट्रावर जो अन्याय होत आहे त्याच्या विरुद्ध मी लढत आहे. तरुणांना मी विचारत आहे, तुम्ही माझ्या सोबत उभे राहणार ना? तुम्ही माझ्या सोबत जर उभे राहायचं असेल तर तुम्ही भाजपला कधी मतदान कराल का? नाही करू शकत आपण, कारण ह्याच भाजपने आपण पाहतोय जसं प्रायव्हेट क्षेत्रात कुठेही रोजगार ठेवला नाही आपला उपलब्ध, तसं दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नोकर भरतीत देखील जो घोळ घातलेला आहे तो एवढा भयानक आहे. काल परवाकडेच मी बातमी वाचत होतो, पोलीस भरतीसाठी मला वाटतं काही हजार पद आहेत, त्याच्यात लाखो विद्यार्थी गेलेत, कोण डॉक्टर, कोण इंजिनियर, अनेक वेगवेगळे MBA वगैरे गेलेले आहेत. पण परिस्थिती एवढी बिकट आहे, 71 कोटी या सरकारने गोळा केलेले आहेत, पण नोकऱ्या किती मिळणार मला माहित नाही. बरं, या नोकऱ्या मिळाल्यानंतर बदली पोस्टिंगसाठी देखील हे मिंदे सरकारवाले, हे खोकेवाले बोली लावतात प्रत्येक पदाची. ह्या पदासाठी एवढी, त्या पदासाठी एवढी, द्या खोके द्या खोके. हे कसं सांगणार राज्य? तलाठी भरतीचा पेपर आपल्याला आठवत असेल, 200 मार्काचा पेपर होता, 214 मार्क मिळाले. आणि अशी सगळी परिस्थिती असताना आज तरुण विचारत आहे, खास करून आपल्या मराठवाड्यातला तरुण जेव्हा पुण्याकडे येतो या MPSC साठी वगैरे बसत असतो, तो विचारतो की आमची काय चूक आहे की तुम्ही आमच्या सरकार म्हणून डोक्यावर बसलाय आणि पेपर लीक करत असता, पेपर फोडत असता, तुम्ही पैसे खात असता. हे सगळं आपल्याला बदलायचं जर असेल, आज जर हे चित्र बदलायचं असेल तर आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशालीलाच मतदान करायला लागेल. भाजपला किंवा मिंदे सरकारला मतदान करून चालणार नाही, कारण हे भाजपात तरुण विरोधी आहे.